छत्रपती संभाजीनगरमधल्या काही भागात किंवा जे मुख्य रस्ते शहरामध्ये प्रवेश करणार आहेत त्या भागातले अतिक्रमण महापालिकेने पाडले, परंतु हे महापालिकेने अतिक्रमण पाडताना कुठलाही नियमांचा विचार केला नाही किंवा नियम पाळले नाही असा आरोप नेहमी विनोद पाटील जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी केला होता। आणि आता काल शहरामध्ये मुख्यमंत्री होते, एका उद्घाटनानिमित्त ते आले होते आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की जे काही कायदेशीर कंपल्सेशन असन ज्यांचं अतिक्रमण पाडले त्यांना ते दिलं पाहिजे। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील आहेत। दादा, काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट ऐकलं असून त्यांनी असं म्हटलं की ज्यांचं अतिक्रमण पाडलंय त्यांना कायदेशीर कंपल्सेशन भेटलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांचे आम्ही सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या दखल घेतली, परंतु प्रश्न असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी 5 दिवसापूर्वी भेटलो, त्याच दिवशी त्यांनी लेखी स्वरूपाचे आदेश दिले, परंतु या 5 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने करण्यात आली नाही। आणि एक धक्कादायक माहिती समोर येते की माझ्यासोबत आपण बघितलं चिकलठाणा परिसराचे सर्व नागरिक आहेत, या ठिकाणी त्यांनी गुंडशाही पद्धतीने दहशत पसरवून पाडापाडी केली, परंतु त्यांचा रेकॉर्ड देखील त्यांच्याकडे नाही आहे। जर उद्या मोबदला द्यायचा तर कोणाला द्यायचा? म्हणजे तुम्ही न्यायालयाचं उल्लंघन केलं, तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं उल्लंघन केलं। आणि या पलीकडे अजून एक धक्कादायक माहिती जर द्यायची तर पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये 1.5 महिन्यापूर्वी पाडापाडी झाली, घरं तुम्ही जन्मदोस्त केले आणि काल तुम्ही त्यांना नोटीस देताय। म्हणजे तुम्हाला न्यायालयाला काय सांगायचं आहे की मी न्यायालयापेक्षा मोठा आहे, म्हणजे मी अगोदर पाडेल आणि मग त्याच्यावर चर्चा होईल, लोकांनी आवाज उचलला तर मी नोटीस देईल। त्यामुळे सर्व बाबी आम्ही न्यायालयामध्ये दाखल करणार आहोत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांच्यावर करणार आहोत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची आम्ही मागणी करणार आहोत। आणि परवाच्या दिवशी मंगळवारी महानगरपालिका आयुक्त यांच्या दारासमोर, घरासमोर, शासकीय निवासस्थानासमोर आम्ही कॅम्प लावतो आहे। त्या कॅम्पमध्ये ज्या नागरिकांच्या घरावर मार्किंग झाली त्यांची माहिती आम्ही संकलित करतो आहे, ज्यांची पाडापाडी झाली त्यांची माहिती आम्ही जमा करतो आहे, किंवा उद्याच्या भविष्यासाठी ज्यांना धमकवलं जातं आहे अशांची सर्वांची आम्ही माहिती त्या ठिकाणी जमा करतो आहे। आणि आम्ही सर्व माहिती राज्य सरकार व माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार। एक शब्द वापरला, धमकावल्या जाते, म्हणजे कोण कुणाला धमकवते? हे बघा, आपण बघितलं की परवाच्या दिवशी हर्सोल परिसरामध्ये माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला की संबंधित रस्त्याचं लँड ॲक्विजिशन प्रोसेस झालेलं आहे, नॅशनल हायवेच्या वतीने झालेलं आहे, तरी देखील आयुक्त, जबाबदार आयुक्त जे अभ्यासू आहेत त्याच्यामुळं त्यांना डिग्री मिळाली आणि ते शासन सेवेत आहेत, तरी तुम्ही त्या गावामध्ये जाता आणि लोकांना म्हणता की मी देख लूंगा। ही कोणती भाषा आहे? हायकोर्टाने तुम्हाला सांगितलं की 8 तारखेला तुम्हाला नोटीस देण्यात आली, आम्हाला सांगितलं यांना प्रायव्हेट नोटीस द्या, 8 तारखेला म्हणणं मांडा, तुम्ही न्यायालयात म्हणणं मांडा ना। तुम्ही पेपरमध्ये बातमी देताय की सूत्रांची माहिती की मी हर्सोल गाव पाडणार, म्हणजे न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे आहात का? म्हणजे मागची प्रक्रिया नॅशनल हायवेने केली, लोकांना पैसे दिले आणि तुम्ही बातम्या पसरवता की मी पाडणार, पाडा, सोडा मग नोकरी, पाडा। माझा प्रश्न त्यांना असा आहे की त्यांनी वैयक्तिक घेऊ नये, शहराच्या राजकारणामध्ये त्यांनी भाग घेऊ नये। अशा देखील सूचना मला अनेक कार्यकर्ते, नागरिक सांगताय की ते स्पष्टपणे सांगताय की तुमको नगरसेवक होणे का है ना, तुम बीच में आना नहीं। आयुक्त म्हणतायत असं? आयुक्त म्हणताय, मी सगळ्यांकडनं सेल्फ ॲफिडेविट घेतलेलं आहे, मी अँटी करप्शनमध्ये देखील याची तक्रार करणार आहे, मी कोर्टात देखील याची माहिती देणार आहे। आणि माझा मुद्दा हाच आहे की जर अशा पद्धतीने आयुक्तांनी दडपशाही आणि दादागिरी थांबवली नाही तर त्यांना चौकशीसाठी समोर जावं लागेल। दादा, मला सांगा, शहरामध्ये हजारो अतिक्रमण पाडलेत, त्याच्यामध्ये बेकायदेशीर किती आहेत आणि जे कायदेशीर आहे ते अतिक्रमण किंवा लोकांचे घरं होते, दुकानं होते, असे किती पाडलेत पालिकेने? हे बघा, अतिक्रमणावर सगळ्यात शेवटचा निर्णय हा सुप्रीम कोर्टचा आलेला आहे। सुप्रीम कोर्ट काय सांगतं की तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा जागा जर ताब्यात घेणार असेल मग त्या व्यक्तीला तुम्ही 15 दिवसाची नोटीस दिली पाहिजे, 15 दिवस संपल्यानंतर 30 दिवस सुनावणी कालावधी दिला पाहिजे आणि त्याच्यासोबत तडजोड करून त्यांना कंपन्सेशन दिलं पाहिजे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक परिसर सोडला की जी शासकीय जमीन होती, परंतु बाकी सर्व जागा बॉन्डवर विकत घेतलेल्या, येणे झालेल्या गावठाण आहे। संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी परिसर, चिकलठाणा, हर्सोल, पडेगाव, मिटमिटा हे सर्वजण ग्रामीणमधून शहरात आलेले, सातारा परिसर ग्रामीणमधून शहरात आले, त्यावेळेस त्यांच्याकडे ग्रामपंचायत परवानगी आहेत, हे गावठाणमध्ये या जागा आहेत। आणि सर्व कायदेशीर असताना एक परिसर, मी स्वतःहून सांगतो, एका ठिकाणी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावर त्यांनी कारवाई केली, परंतु राहिलेल्या ठिकाणी कारवाई करत असताना या सर्व लिगल असताना तुम्ही कुठलीही प्रक्रिया फॉलो केली नाही। आणि या पलीकडं 2019चा शासन निर्णय आहे, शासनाने 5 सचिवांची समिती केली होती की राज्य सरकारला रस्ता करायचा असेल, प्रकल्प करायचा असेल तर काय गाईडलाईन असेल, त्यामध्ये हे सांगितलेलं आहे
एखाद्या व्यक्तीचं शासकीय जमिनीवर जरी अतिक्रमण असेल तर ते तुम्ही रेग्युलराईज करा. ते घर किती स्क्वेअर फीटचं आहे, ती झोपडी किती स्क्वेअर फीटची आहे, ते गर्डरची आहे, ती स्लॅबची आहे, याची माहिती घ्या आणि त्याला मोबदला दिल्यानंतर कारवाई करा. तसेच परतूरमध्ये, जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये एक ब्रिज बनवायचा होता. त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर अतिक्रमण असलेल्या लोकांनी अतिक्रमण केलेलं असताना देखील शासनाने त्यांना मोबदला दिला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही कोणाचं घर पाडू शकत नाही. इथं बिनधास्तपणे घर पाडलं जात आहे. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 5 दिवसापूर्वी तुम्हाला लेखी दिलं, तुम्ही अजून यादी प्रसिद्ध करू शकले नाही. महापालिका आयुक्ताकडून असं अपेक्षित होतं की मी आता यादी प्रसिद्ध करतो आणि सरकारला कळवतो किंवा इतक्या दिवसाच्या आत तुम्हाला मोबदला देतो. यामध्ये त्यांनी काही केलं नाही. या उलट पर्सनल फोन ते करताय. ज्या परिसरामध्ये न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही कारवाई करू शकत नाही, तिथं जाऊन तुम्ही लोकांना धमकवता. हे चुकीचं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी आता आम्ही जन आंदोलनाची सुरुवात करतो. नक्कीच. आता अतिक्रमण धारकासाठी विनोद पाटील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते जन आंदोलन सुरू करणार आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.